आपल्या सर्वांचे लाडके या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत। एक ट्रॅक लाव ना दादा। देवा भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ अरे या राज्याचे उपमुख्यमंत्री आले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत। सोबत आदरणीय संजय भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर बोला भारत माता की। धन्यवाद। आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पेठच्या या पंचक्रोशीमध्ये येत आहेत आणि पेठ नाक्याची यंत्रणा नेमकी कशी आहे आणि शिराळा वाळव्याच्या मातीत नेमकं घडतंय काय हे पाहण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले। आपण सर्वांनी एकदा हात वरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं। आणि आजच्या या शिराळा वाळव्याच्या मातीत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। मी विनंती करणार आहे आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, आदरणीय सम्राट बाबा महाडिक, आदरणीय राहुल दादा महाडिक आणि आदरणीय आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत या सर्वांना विनंती करतो आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शिराळा वाळव्याच्या मातीत व्यासपीठावरील सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करतो संयोजकांना की आपण तो सन्मान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी करावा। शिराळा वाळव्याच्या मातीत परिवर्तनाची नांदी घडते आहे आणि ही परिवर्तनाची नांदी घडवण्यासाठी साहेब खऱ्या अर्थानं पावसाचं आगमन झालं आणि या सातारा सांगली जिल्ह्याच्या बॉर्डर मध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांदी तुम्ही आम्हा सर्वांना पाहायला मिळाली। या मातीत आदरणीय सकटे सर आपणही या पुढे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान होतोय। टाळी सुद्धा त्या तोला मोलाची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी। पलीकडे मुन्ना महाडिक आलेत आणि सगळे मंडळी या ठिकाणी आलेत। सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि व्यासपीठाचा सन्मान झाला असं घोषित करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवाभाऊंचा एक ट्रॅक लाव जल्लोष करूया सगळे। ट्रॅक प्लीज। आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलणार आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। तुमचा आदेश आला आणि पेठ नाक्याची यंत्रणा 4 तारखेला कामाला लागली आणि असं म्हणतात स्वर्गीय देशमुख साहेबांच्या मदतीला सत्यजित देशमुखांच्या मदतीला पेठ नाक्याचा वनश्री नानासाहेब महाडिकांचा छावा आला। सन्मान्य सम्राट महाडिक बोलतायत, एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय सम्राट महाडिक यांच्यासाठी। छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पेठभूमीमध्ये सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहे आणि या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्वांचे लाडके नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार धनंजयजी महाडिक, आमदार सदाभाऊ खोत साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे राहुलजी महाडिक, CB पाटील आप्पा, निशिकांत दादा, गौरवजी नायकोडी, या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते भगतसिंग नाईक, विक्रम भाऊ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जगन्नाथ माळे अण्णा, दलित नेते महासंघाचे सचिनजी जाधव, संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ मच्छिंद्रजी सकटे, संजय गांधीचे शिराळचे अध्यक्ष केदारजी नलवडे, चंद्रकांत पाटील, अशोक तात्या, राहुल पाटील, सुखदेव तात्या, डॉक्टर प्रतापजी पाटील, पैलवान जयकरजी कदम, रणजित जाधव, या ठिकाणी उपस्थित असणारे रामोशी समाजाचे अध्यक्ष मोहनजी मदने, भोजराजी घोरपडे, युवक नेते सागरजी खोत, पृथ्वीसिंग नाईक, जयराजजी पाटील, KD आबा, सर्व सन्मानी व्यासपीठ आणि समोर उपस्थित या मतदारसंघातील सुज्ञ जनता, उपस्थित आमच्या लाडक्या बहिणी, माता भगिनी, पेठ व पेठ पंचकृषीतून आलेले सर्व नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, पत्रकार, छायाचित्रकार, जमलेल्या युवक बांधवांनो, फडणवीस साहेब, या ठिकाणी आपण ही जागा छोटी का निवडली असं विचारत असेल, परंतु मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे ही पेठेची पवित्र भूमी आहे आणि ह्याचा एक इतिहास आहे। आपण बघतो ज्योतिबाची यात्रा होते, त्या ठिकाणी गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते, खंडोबा असू दे, आमचा बिरोबा असते, त्या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण केली जाते। राज्यातील काही मोठ्या जत्रा होतात, त्यापैकी आमची पेठेची एक जत्रा होती आणि याचं एक महात्म्य असं आहे की ज्या ठिकाणी आपली सभा होती आहे, राज्यामधले एकमेव असं उदाहरण आहे, राज्यातली एकमेव अशी यात्रा आहे की ज्यावेळी आमच्या मानकेश्वर खंडेश्वराची काठी एकमेकाला भेटते, त्यावेळी ह्या ठिकाणी भंडार आणि गुलाल खोबऱ्याची एकत्रित उधळण होणार हे एकमेव गाव आमचं हे पेठ गाव आहे। त्यामुळे मोठे ऐतिहासिक हे ठिकाण आहे आणि म्हणून ह्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये मुद्दाम ही सभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जे तुमच्या मनात ह्या महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत आहे ती ताकद तुम्हाला खंडेश्वर आणि मानकेश्वरांना द्यावी, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेठेमध्ये ही आम्ही सभा आयोजित केलेली आहे। साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सांगायला गेलं तर मतदारसंघाबद्दल बोलायला गेलं, मला 5 मिनिटाची वेळ दिली, 5 मिनिटातच बोलणार आहे। मतदारसंघाचं बोलायला गेलं तर शिराळा विधानसभा मतदारसंघाची साहेब चिंता आपण सोडावी। 23 तारखेच्या निकालानंतर 24 तारखेला सत्यजित देशमुख भाऊ आमदार म्हणून तुमच्या पाठिंबा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी साहेब आमची थोडीशी नाराजी होती, गैरसमजुतीनं अपेक्षा म्हणून अर्ज भरला होता। अर्ज भरत असताना साहेब माझी इच्छा नव्हती, परंतु कार्यकर्त्यांची फार इच्छा होती, म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला होता। शेवटी कुटुंब म्हणून आमचा हक्क आहे की थोडीशी नाराजी तुमच्यावर आम्ही व्हावं, म्हणून आम्ही अपक्ष अर्ज दाखल केला। परंतु साहेब मी तुमचं खूप आभारी आहे की या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही मुंबईला बोलवून घेतलं, माझ्यासाठी वेळ काढला, जवळजवळ अर्धा तास माझ्याशी तुम्ही बोललात। त्याच्यानंतर माझा गैरसमज त्या ठिकाणी दूर झाला, त्याच्यानंतर तुम्ही केवढी मोठी किंमत मला दिली बघा। त्या ठिकाणी बाजूच्या खोलीमध्ये ह्या राज्याचे प्रमुख 3 पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे 3 प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याशी माझी चर्चा घडवून आणली।
त्यावेळेस मला आदरणीय साहेबांनी आदेश दिला, सम्राट तू काळजी करू नको, तू तुझा अपक्ष अर्ज मागा घे. मला आदेश दिला. साहेब मी माघारी आलो, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी अपक्ष अर्ज माझा मागे घेण्याचा मी निर्णय घेतला. साहेब राज्यातलं एकमेव उदाहरण असं आहे, अर्ज भरायला जाताना शक्ती प्रदर्शन होतं. तुमच्या आदेशानंतर सत्तेज देशमुखांना पाठिंबा द्यायचा मी निर्णय घेतला आणि अर्ज माघारी घेत असताना मोठं शक्ती प्रदर्शन करणार राज्यातला एकमेव मी उमेदवार होतो साहेब. कारण मला ह्या मतदारसंघामध्ये एक मेसेज द्यायचा होता की सत्यजित देशमुख एकटे नाही तर हा त्यांचा लहान भाऊ सम्राट महाडिक तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय आता राहणार नाही. या ठिकाणी एक दुसरी गोष्ट होती, आमच्या मनामध्ये एक भावना होती साहेब की महायुतीची सत्ता पुन्हा ह्या राज्यामध्ये यावी. कारण हे सरकार आमच्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे, हे सरकार आमच्या माता भगिनींचं आहे. महायुतीचं सरकार हे कष्टकरी शेतकऱ्यांचं सरकार आहे. महायुतीचं सरकार कष्टकरी कामगारांचं सरकार आहे. महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. म्हणून ते पुन्हा एकदा सत्तेत यावं म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर एक भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून एक साहेब इच्छा आहे आमची की महायुतीचं सत्ता ज्यावेळी येईल त्यावेळी या पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झालेलं बघायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जाता जाता या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही साहेब, आपल्याला पुढे निघायचं आहे. परंतु असणारे आमची वाकोडी बुद्रुक योजना असेल, टप्पा क्रमांक 1 पूर्ण होत आलेला आहे, परंतु काही त्रुटी पूर्वीच्या कामामध्ये त्या दुरुस्त करून घ्यावे लागतील. दुसऱ्या टप्प्यासाठी आपण नाबार्ड करून 350 कोटी आम्हाला तुम्ही दिलेले आहेत, त्याचंही लवकर कामकाज व्हावं. म्हणजे आमच्या असणारी पेटेची तिळगंगा 12 महिने खळखळ या ठिकाणी व्हायली पाहिजे, ही आमची त्यामागची धारणा आहे. त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये अजून विकास कामांची काही आमच्या मागण्या तुमच्याकडे आहेत. तुम्ही पूर्वी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारकांसाठी तुम्ही तरतूद केलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वाटेगाव सुद्धा समाधीसाठी आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आमचे नेते शिवाजीराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी तुम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. ते लवकरात लवकर कामं पूर्ण व्हावीत. चांदोलीच्या पर्यटनाला चालना तुम्ही त्या ठिकाणी विकासाला चालना दिली पाहिजे. त्या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांपासून जो आम्हाला शेतकऱ्यांना त्रास होतोय त्यासाठीही तिथं काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्या सगळ्या आपण कराव्यात ही नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी लोकांची या ठिकाणी थोडी दिलेरी व्यक्त करतो की आपल्याला बसायला जागा थोडी अपुरी पडली, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. परंतु ही निवडणूक मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघामध्ये आहे, परंतु गाफील राहून चालणार नाही. या ठिकाणी विरोधकांचा एक अफवा पसरवण्याचा एक प्रयत्न असेल, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. परत शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे विरोधक माहीर आहेत काहीतरी अफवा पसरवण्यासाठी. परत सांगतील की काहीतरी कोणतरी वेगळ्या दिशेनं काम करायला लागले, सम्राट महाडिकांचे कार्यकर्ते आजूबाजूनं मागणं कुठनं तरी वेगळं काम करतायत. असं होणार नाही साहेब. वनश्रींचे आमचे संस्कार आमच्यावर आहेत, गद्दारी आमच्या रक्तात नाही. जे ठरवलं ते आम्ही करून दाखवतो. सत्यजित देशमुखांना आमदार केल्याशिवाय आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, हा शब्द ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मुन्ना साहेब तुम्ही सांगताय कमळ सांगा, परंतु गेले 4-5 वर्ष सत्यजित देशमुख साहेबांना मी ह्या घराघरामध्ये या मतदारसंघाच्या कमळ रुजवलेला आहे. त्यामुळे ह्यांना सगळ्यांना पक्षाची त्या ठिकाणी चिन्ह माहिती आहे. परंतु पुन्हा एकदा जाता जाता सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला सत्यजित देशमुखांच्या नावासमोरील कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय सत्यजित देशमुख भाऊंना या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून देऊया आणि आमच्या पुन्हा एकदा देवाभाऊंना मुख्यमंत्री करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सम्राट बाबा. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी संकल्पना या महाराष्ट्रात डोंगरी विकासाची उभी केली आणि त्यांच्याच विचारांना या शिराळा वळव्याच्या मातीत काम करणारा एक उच्च शिक्षित तरुण या भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार आहे. नाव सत्यजित शिवाजीराव देशमुख बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी. सन्माननीय
सत्यजित देशमुख यांच्यासाठी. महाराष्ट्राचे नेते, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि या सभेला संबोधित करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, इथं आता उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब, आमचे दुसरे सहकारी आणि या मतदारसंघामध्ये ज्यांनी प्रचाराची ज्याला आपण रान उठवलेलं आहे, अशा पद्धतीचं रान उठवलेलं आहे, ते सन्माननीय सदाभाऊ खोत साहेब, माझे बंधू सहकारी आणि ज्यांनी अत्यंत जोशपूर्ण अशा पद्धतीचं मनोगत इथं व्यक्त केलं ते आदरणीय सम्राट बाबा महाडिक, दुसरे माझे बंधू सहकारी सन्माननीय राहुलदादा महाडिक, आमचे सर्वांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय CB पाटील आप्पा, शिराहून खास आलेले सन्माननीय भगतसिंह नाईक नाना, सन्माननीय रणजितसिंहजी नाईक, सन्माननीय सुखदेव पाटील, आदरणीय प्रतापरावजी पाटील काका, सन्माननीय सकटे साहेब, आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय विक्रम पाटील भाऊ, मंचकावरील मंचासीन आमचे सर्वांचेच मित्र आदरणीय समित दादा कदम, उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, या सर्वांचाच मी आदराने इथं उल्लेख करतो. आज खऱ्या अर्थानं या विभागामधला एक जलनायक ज्यांना म्हणायला पाहिजे ते आपले जलनायक सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांच्या मध्ये इथं उपस्थित आहेत. जलनायक हे ह्यासाठी आम्ही म्हणतोय की ज्यावेळेस सदाभाऊ तुम्ही मंत्रिमंडळामध्ये होता त्यावेळेस एक क्रांतिकारी निर्णय आपल्या जलनायकानं म्हणजेच आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी आणि आजी उपमुख्यमंत्र्यांनी घेतला, तो म्हणजे महाराष्ट्रामधली पहिली पायाभूत पथदर्शक अशी पायलट स्कीम पाईपलाईन, बंदिस्त पाईपलाईननं वाकुर्डे बुद्रुक योजनेचा भाग 1, टप्पा 2, टप्पा 3 कार्यान्वित करण्याचा निर्णय हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बंधूंनो घेण्यात आलेला होता. आणि त्याचाच परिपाक आहे की कारवेपासनं अगदी शिवपुरीपर्यंत, शिवपुरीपासनं ते अगदी सुरूलपर्यंत, ओझरड्यापर्यंत सगळ्या ह्या असणाऱ्या आवर्षण प्रवण भागामध्ये आता आपलं वारणेचं पाणी हे दुथडी व्हायला लागलेलं आहे. त्याहून पुढे जाऊन आपण सगळे मंडळी इथं आज जमा झालेलो आहोत, एकत्रित आलेलो आहोत ऋणनिर्देश करण्यासाठी. आदरणीय देवेंद्र भाऊंचे लाडकी बहीण या योजनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे आपले असणारे आदरणीय देवेंद्र भाऊ आहेत, देवा भाऊ आहेत. त्यामुळे त्यांचा इथं ऋणनिर्देश करणं गरजेचं आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये वाळव्यातील जी 48 गावं आहेत त्या 48 गावांना डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी जी सुरुवात झाली त्याचे जनक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. या असणाऱ्या 48 गावामध्ये भाग 2 ची आपली वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजना जी आता कार्यान्वित होऊ लागलेली आहे. बघा आज वर्षाव होतोय, तो आभाराचा वर्षाव होतोय देवेंद्र भाऊ की तुम्ही जे काम आमच्या या विभागामध्ये केलेलं आहे. निसर्ग सुद्धा तुमचा आभार मानतोय की या निमित्तानं तुमच्या माध्यमातून 386 कोटी रुपये या वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या भाग 2 साठी मंजूर झालेले आहेत. त्याहूनही पुढे जाऊन मी वैयक्तिक तुमचा आभारी आहे. माझे पिताश्री आदरणीय कैलासवासी शिवाजीराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी तुम्ही 20 कोटी रुपये तर दिलेच, पण त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे साहेबांच्या स्मारकासाठी सुद्धा 25 कोटी रुपये तुम्ही वाटेगावच्या असणाऱ्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून हे एक अत्यंत असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्याकडं ठासून ठासून नेतृत्व गुण आहेत, कर्तृत्व गुण आहेत आणि त्याचबरोबर जे बोलेल तसे चालेल असे आमचे आज देवेंद्र भाऊ इथं आज आवर्जून उपस्थित आहेत. कुणी पावसाच्या निमित्तानं इकडे तिकडे जायची गरज नाही. आपल्याला देवेंद्र भाऊंना मताचा वर्षाव करून येत्या 23 तारखेला इथल्या असणाऱ्या खंडोबाच्या साक्षीनं गुलालानं न्हावून न्यायचं आहे. आणि यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आज इथं आदरणीय देवेंद्र भाऊ आवर्जून उपस्थित झालेले आहेत. माझी आदरणीय भाऊ आपल्याकडनं एवढीच माफक अपेक्षा आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधक वेगवेगळ्या पातळीवरती आता सैरभैर झालेले आहेत. विरोधकांची अशी अवस्था आहे की त्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे. ती निसटण्याचं कारण असं आहे, आम्ही सगळे तुमचे जे शिलेदार आहोत, आदरणीय सदाभाऊ असतील, आमचे सम्राट बाबा असतील, सम्राट बाबांचे तर मी इथं या निमित्तानं विशेष अशा पद्धतीचे आभार मानतो. बंधूंनो,
त्यांनी ज्या दिवशी माघार घेतली त्या दिवशी या निवडणुकीचा खऱ्या अर्थानं टोन किंवा नरेटिव्ह सेट झाला. या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे कुठल्या ज्योतिषाला जाऊन विचारायची गरज नाही. प्रचंड मोठ्या पद्धतीच्या उत्साहामध्ये ज्या दिवशी बाबा तुम्ही माघारीचा अर्ज घेतला आणि जो मेळावा आपण संबोधित केला त्या मेळाव्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं ठरलेलं होतं की या निमित्तानं माझे वडील कैलासवासी शिवाजीराव बापूसाहेब देशमुख यांच्या स्मृतीला आदरांजली व्यक्त करण्यासाठी नानासाहेब महाडकांचे दोन्ही छावे आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय मुन्नासाहेब असतील, सदाभाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी निर्धार केलेला आहे की या निवडणुकीमध्ये आपण निर्णायक अशा पद्धतीचा जय घ्यायचा आहे. आणि तो जय पण ह्यासाठी घ्यायचा आहे की उद्याच्या काळामध्ये येणारं जे आपलं महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमध्ये आपले नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची ताकद आपल्याला मजबूत करायची आहे. आणि त्या ताकद मजबूत करण्याबरोबरच ज्या काही लोकोपयोगी योजना आज देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, त्या सगळ्या अधिक वेगानं आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. लाडक्या बहिणींना या निमित्तानं देवाभाऊंनी जी भाऊबीजेची भेट दिलेली आहे. उद्या तुम्ही हे सरकार परत महायुतीचं स्थानापन्न करा. 1500चं 2100 करण्याच्या संदर्भातला निर्णय या सरकारच्या माध्यमातून पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार आहे. आमच्या असणारे सर्व शेतकरी बांधव असतील, भगिनी असतील, या सगळ्या शेतकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आम्ही ऋण निर्देश करतो देवेंद्र भाऊंचा की त्यांनी आमची सगळी 7.5 HPच्या आतली बिलं जी आहेत ती माफ करून टाकली. त्याहूनही पुढे जाऊन आपल्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मुन्नासाहेब तुम्ही त्या कमिटीवरती आहात. एक कर्जमाफी आपली मला वाटतं 2017 साली आदरणीय देवाभाऊंच्या साक्षीनं झाली. 2019ला एक कर्जमाफी झाली. तरीही साहेब एक 30,000 कोटीची कर्जमाफी जर उद्याच्या काळामध्ये आपल्या जाहीरनाम्याप्रमाणे आपलं सरकार आपण स्थानापन्न केल्यानंतर ती दिली तर मला वाटतं शेतकरी वर्ग तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुम्हाला भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद देईल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय देवेंद्र भाऊंना तुम्ही सगळ्या मंडळींनी हात वरती करून आश्वस्त करा की काही झाले तरी पण उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल जो आहे तो देवेंद्र भाऊंच्या कपाळी भाई लावण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सगळ्या मंडळींनी केलेला आहे. मी आमचे सर्वांचेच निरीक्षक आहेत मुन्नासाहेब तुम्ही इथं निश्चित सांगतो तुम्हाला तुमचे बंधू दोन्ही बंधू आणि आदरणीय सदाभाऊ आम्ही सगळीजण एका ताटात बसून आम्ही एक भाकरी अगदी चतकोर घेऊन सुद्धा खाऊ शकतो. एवढं आमचं एकामेकांच्या बाबतीतलं प्रेम आहे. कुणाला तरी वाटत होतं साहेब आमच्या इथले उमेदवार आहेत त्यांना वाटत त्यांच्याकडे DCC बँक आहे, त्यांच्याकडे कारखाना आहे, त्यांच्याकडे अन्य असणारी साधनं आहेत. आम्ही फक्त त्यांना सांगितलं आमच्याकडे आज काय नाही आहे पण माझ्या बापाचा आशीर्वाद आहे आणि या जनतेच्या रूपाने असणारे जे माझे मायबाप आहेत त्यांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. साहेब आज त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांच्याकडे मिंद्यांची गर्दी आहे. आमच्याकडे खऱ्या अर्थानं जिंदादिल असणारे त्यांचे फौलाद जे आहेत भगत नाना असतील, सन्मान्य रणजित भैया असतील, ही फौलादी लोक ही आज आमच्या पाठीमागे उभारलेले आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं साहेब DCC बँक हा खऱ्या अर्थानं राजकारणाचा अड्डा होऊ नये. राहुल दादा DCC बँक हा राजकारणाचा अड्डा होऊ नये असं आमचं प्रामाणिक मत आहे. DCC बँकेच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांनी काम केलं, विष्णू अण्णांनी काम केलं, वसंतदादांनी काम केलं, शिवाजीराव देशमुखांनी काम केलं पण आम्ही कधी कर्ज देण्यासाठी माणसाचं पक्षांतर करून घेतलं नाही. या बाबतीत मात्र तुमच्या नजरेमध्ये तुमच्या असणाऱ्या तुमचं देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे ना त्या देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते मात्र निश्चितपणे आपण ठेवा. आणि एक ना एक दिवस ईट का जवाब पत्थर से देना चाहिए कारण का हे आपल्या असणाऱ्या प्रघातामध्ये बसत नाही. आदरणीय नाईक साहेबांना फोडण्याचं काम कर्ज देऊन तुम्ही करताय. कोणते संकेत आहेत हे सहकारात तुम्ही असे संकेत बघितलेले आहेत कधी? आणि अशा पद्धतीची तुम्ही कृती करता आणि त्याचं लंगडं समर्थन करता. साहेब आज इथं सुखदेव तात्या आहेत, प्रतापराव पाटील साहेब आहेत, ही सगळी नाईक साहेबांची जुनी मंडळी जी आहेत ती उद्विग्न होऊन इथं निर्णय घेऊन आलेले आहेत की आम्हाला ही युती मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्वाभिमानी नाईक समर्थक आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीची ही विळ्या वपळ्याचं शक्य आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपला जो जय होणार आहे त्या जयाच्या पाठीमागं अशा पद्धतीचे असंख्य असे जे आपले सहकारी आहेत त्यांचा आपल्याला हात असणार आहे, सहकार्य असणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मी या निमित्तानं परत एकदा देवाभाऊ आपल्याला सांगू इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीची 2 मिनिटात पूर्वपीठिका सांगतो.
सदाभाऊ होते, राहुलदादा होते, मुन्नासाहेब आपण होता, राहुलदादा सम्राट बाबा आपण होता. साहेब तसं बघितलं तर पराभवाच्या जबड्यातनं यश कसं आणायचं ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धैर्यशील माने साहेबांच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं किंगमेकर कोण होतं? किंगमेकर होते वारणेचा वाघ विनय कोरे सावकार. मग माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, इकडं पलीकडं कमळ आहे अतुल बाबांचं, इकडं आपले महायुतीचे शिलेदार आहेत की ज्यांनी सांगितलं आम्हाला काय सदाभाऊ आपल्याला बोलवून घेतलं, आम्हाला तुमच्याशी फोन लावून दिला. आमच्या शिवदडी शेजारचा असणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराला डावललं आमच्या सगळ्या लोकांनी आणि सांगितलं काही झालं तरी देवाभाऊचा फोन आलेला आहे, शिंदे साहेबांचा फोन आलेला आहे, आपण महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा. आम्ही आणला साहेब. आता वारणेच्या वाघाच्या पाठीमागं कोणत्याही परिस्थितीत आपण सांगणं गरजेचं आहे. उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला त्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळीजण शिलेदार म्हणून सैनिक म्हणून काम केलं, त्याच पद्धतीनं आमच्यासाठी सुद्धा हीच अशी पद्धतीची मोहीम राबली पाहिजे आणि आम्हाला तुमची ताकद वाढवायची. एक एक हात तुमच्या पाठीमागे ज्यावेळेस उभा राहील आणि तुमची शक्ती वाढवेल त्याच खऱ्या अर्थानं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं महायुतीची ताकद वाढणार आहे, तुमची ताकद वाढणार आहे. त्यामुळे माझी कृपया आपल्याला विनंती आहे, हे या संदर्भात आपण निश्चितपणे योग्य पद्धतीचा आपला आदेश द्यावा आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण माझं चिन्ह जे आहे ते कमळ, त्या कमळाच्या समोरचं बटन आपण दावा आणि भरघोस अशा पद्धतीच्या मताधिक्यानं मला म्हणजे आमच्या मंचकावरील असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं मला निवडून द्या. मी तुम्हाला आज एक ग्वाही देतो, मी 24 तास 5 वर्ष अव्याहतपणे तुमची सेवा करण्यामध्ये आणि ह्या पुढच्या काळामध्ये माझं जे आयुष्य आहे ते आयुष्य सगळं मी पणाला लावणार आहे. माझं आयुष्य हे समर्पित आहे समाजाची सेवा करण्यासाठी. माझ्या आई वडिलांनी मला जे संस्कार दिलेले आहेत ते संस्कार हेच दिलेले आहेत. तू गरिबांची सेवा कर, तू गरिबांना तू या निमित्तानं त्यांची पूजा कर आणि त्यांचा आशीर्वाद तुला निश्चितपणे अत्युच्च शिखरावरती पोहोचवेल. एवढंच या निमित्तानं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, आपण या ठिकाणी बोलला. आणि या महाराष्ट्राच्या मातीत दुष्काळी भागाला ज्यांनी हक्काचं पाणी देऊन जलसंजीवनी या महाराष्ट्राला आणली आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुष्काळ मुक्तीची लढाई लढत जलसिंचन या मातीमध्ये उभं केलं या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि उद्याचे आपले भावी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय आपल्या लाडक्या बहिणींच्या देवा भाऊसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. येकोट येकोट, येकोट येकोट. हर 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 हर. जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या वाणीनं, शब्दानं, साहित्यानं महाराष्ट्रामध्ये स्फुरण दिलं आणि रशियापर्यंत ज्यांना लोक मानतात ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील या ठिकाणी नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं आज इथे आलो असताना स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेब या महाराष्ट्रातील राजकारणातील एक अतिशय सुसंस्कृत चेहरा, त्यांना देखील आज आदरांजली अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार मुन्नासाहेब महाडिक, सन्माननीय आमदार आणि शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि 23 तारखेला तुमच्या आशीर्वादाने जे आमदार म्हणून शिराळ्यातनं जाणार आहेत ते सत्यजित देशमुख.
यांच्या नावात सत्यजित आहे, पण सत्याची जीत तेव्हाच होईल जेव्हा मागे सम्राट असेल. आणि त्यामुळे केवळ माझ्या विनंतीला मान देऊन मागच्या निवडणुकीत 40,000 मतं घेतल्यानंतरही ज्यांनी आपली उमेदवारी परत घेतली ते आमचे मित्र सम्राट महाडिक, सन्माननीय समित कदम, सीबी पाटील, राहुल दादा महाडिक, केदार नलावडे, विक्रम पाटील, जगन्नाथ माळी, सचिन जाधव, रणजित सिंग नाईक, भगत सिंग नाईक, मच्छिंद्रजी सकते, राहुलजी पाटील, सुखदेवजी पाटील, प्रतापजी पाटील, संदीपजी पवार, जेकरजी कदम, रणजितजी जाधव, मोहनजी मदने, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तथापि मीच माफी मागतो. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे. का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना. पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात. शुभ संकेत आहे, शुभ संकेत आहे. नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात. पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक अत्यंत सुसंस्कृत, आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं. ते वेगळ्या पक्षात होते, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, पण काय आदर होता, काय त्यांचा स्वभाव होता. एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे, असे शिवाजीराव होते. आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे. आणि मग अशी त्यांनी सांगितलं, वाकुर्डी बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती 95च्या. 15 वर्ष 99 ते 2014 कुलूप बंद होती, कुलूप बंद. मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना, पालकमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, जलसंपदा मंत्री पण होते, फुटकी कवडी दिली नाही. पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन कॅनल नाही, बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली. पहिला टप्पा संपतोय, दुसरा टप्पाही झालाय, आता मंजूर आहे. मी तुम्हाला आजच सांगतो, सत्यजित दादा, तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे. माझा तुम्हाला शब्द आहे, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होतपर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे. आणि ज्या 26 उपसा सिंचन योजना, देशमुख साहेबांचं स्वप्न 45,000 एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे. या 26 ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन, आश्वासन नव्हे वचन, हा देवा भाऊ तुम्हाला देतोय. त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय. एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण रिपोर्ट आला, मार्चच्याच बजेटमध्ये बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतो.
आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर, अरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण? अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. असे आमचे संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे, ही अपेक्षा तुमची आहे. अरे महाराजांची जितकी स्मारक आम्हाला तयार करता येतील तेवढी केली पाहिजे. कारण आज ज्यावेळी देव देश आणि धर्मावर लोक चालून येतात त्यावेळी एकाच व्यक्तीचं स्मरण होतं, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. बंधू भगिनींनो, आपलं जे सरकार आहे या शिराळ्याच्या ज्या वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत, मग बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल, उपजिल्हा रुग्णालयाचं काम असेल, MIDC मध्ये त्या ठिकाणी युनिट आलं पाहिजे, ही आपली मागणी असेल. या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून दाखवू. 5 वर्षाने जेव्हा पुन्हा मत मागायला येऊ यातली एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो, हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे. आमचे सदाभाऊ या ठिकाणी आहेत. सदाभाऊ 1.5 तास भाषण देऊ शकतील की शेतकऱ्यांकरता या सरकारने काय केलं. आज आमचा ऊसाचा शेतकरी आहे. खरं म्हणजे 15 वर्ष आमच्या ऊसाच्या कारखान्यावर आणि शेतकऱ्यावर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती. पवार साहेब 15 वेळा डेलिगेशन घेऊन मनमोहन सिंगांकडे गेले की शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका. जायचे आणि हात हलवत परत यायचे. आपलं सरकार आलं. नवीन सहकार मंत्री आमचे अमितभाई शाह झाले. आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशन घेऊन गेलो. सगळे प्रमुख लोक गेलो. सदाभाऊ होते, आमचे विनय कोरेजी होते, सगळे आम्ही होतो, महाडिक साहेब आपण होतात. आम्ही सगळे गेलो आणि सांगितलं, साहेब आता तर अवस्था अशी आली, सुप्रीम कोर्टाने देखील सांगून दिलं की इन्कम टॅक्स रद्द होत नसेल तर शेतकऱ्याकडनं तो वसूल करा, आम्हाला मदत करा. एका झटक्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावरचा आमच्या मोदी साहेबांनी आणि अमित शहानी रद्द केला. आणि हे सांगितलं, याच्या पुढे FRP जास्त दिली म्हणून शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स कधीच लावता येणार नाही. शेतकऱ्यांना जास्त पैसे देणं हा गुन्हा असू शकत नाही. हे या सरकारने करून दाखवलं. आज आपल्याला माहिती आहे, आपल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली. 12,000 रुपये आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात देतो. आता नवीन सरकार आल्यानंतर 12,000चे 15,000 रुपये आपण करणार आहोत. आणि त्यासोबत मला हे सांगितलं पाहिजे, 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली. 1 रुपयात पीक विम्याच्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला. 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले. त्यांच्या खात्यामध्ये थेट हा पैसा आपण दिला. शेतकऱ्यांकरता निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागू नये म्हणून कृषी पंपाच्या विजेचं बिल पुढचे 5 वर्ष आम्ही रद्द करून टाकलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला 1 पैशाचं बिल भरावं लागणार नाही. तुम्हाला बिल नक्की येईल, पण त्या बिलात लिहिलेलं असेल तुमच्याकडनं वसुली 0 पैसे 0 पैसे 0 पैसे. 1 नव्या पैशाची वसुली आम्ही करणार नाही. यासोबत आमचा शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचा, आम्हाला 12ही महिने 365 दिवस दिवसाची वीज द्या, 12 तास तर अखंडित वीज द्या. या महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून देशाच्या इतिहासातली पहिली स्वतंत्र शेती वीज वितरण कंपनी मी काढली. आणि या शेती वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर कृषीचे प्रोजेक्ट सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण केले. 18 महिन्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील. आणि त्यानंतर
365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल आणि ज्याला रात्री पाहिजे त्याला 24 तास वीज मिळेल, ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आणि एवढंच नाही तर आमच्या उपसा सिंचन योजना आहेत, या उपसा सिंचन योजनेलाही आता सोलरवर टाकण्याची सुरुवात आपण केली. पहिली टेंबूची योजना 150 मेगावॅट सोलरवर टाकतोय. टप्प्याटप्प्यानं जेवढ्या आमच्या योजना आहेत या सोलरवर गेल्या की बिना पैशाचं पाणी हे थेट शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचेल, ही व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि हे सगळं करत असताना आपण निर्णय केला की आता पुन्हा सरकार निवडून आलं, सत्यजित भाऊला तुमचा आशीर्वाद मिळाला की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आपण करणार आहोत. शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असलेलं आपलं सरकार आहे. शेतकरी असो, सामान्य माणूस असो, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर प्रत्येक समाजाकरता या ठिकाणी योजना आणून प्रत्येक समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न आपण केला. आज आमच्या बांधकाम कामगारांकरता महामंडळ तयार केलं. बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना कार्ड आपण देतो. कार्ड दिलं की 5,000 रुपये देतो. त्यांना किट देतो, भांडीकुंडी देतो, पलंग देतो. त्यांच्या मुलांकरता शिक्षणाची व्यवस्था करतो. त्यांचा मुलगा उच्च शिक्षणाला गेला त्याला पैसे देतो, मुलीच्या लग्नाला पैसे देतो, ते आजारी पडले तर पैसे देतो, त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर पैसे देतो. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत बांधकाम कामगाराला पूर्णपणे योजना देणारं सरकार जर कुठलं असेल तर ते आपलं सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकांना मोफत उपचार मिळण्याकरता महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली. 5 लाखापर्यंत कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर आता 1 पैसा खर्च लागत नाही. कोणालाही हे करायचं असेल तर आम्ही ते मोफत करून देतो. ही व्यवस्था आपण या महाराष्ट्रामध्ये उभी केली. आणि हे सगळं करत असताना आपल्या गावामधले जे खरोखर खाली काम करणारे लोक आहेत, आमची अंगणवाडी सेविका आहे, आमची आशाताई आहे, आमचा ग्राम रोजगार सेवक आहे, आमचे कोतवाल आहेत, आमचे पोलीस पाटील आहेत, सगळ्यांची मानधनामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. आणि गावातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्यालाही न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो आणि विशेषतः बहिणींनो, आपल्या माननीय मोदीजींनी एक मंत्र आम्हाला दिला. काय मंत्र दिला माहिती आहे? जर भारताला विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आमच्या माता भगिनींना महिलांना आणावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदीपर्यंत 14 योजना आखल्या की ज्या योजनांनी आमच्या महिलांना अधिकार दिले. आणि यामधली लखपती दीदी तर अशी योजना आहे की ज्यामध्ये सरकारच्या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करते तिला लखपती दीदी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. लवकरच 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला करायचे आहेत. सत्यजित भाऊ, आमच्या बहिणीच तुम्हाला निवडून देणार आहेत. तुमच्यावर जबाबदारी टाकून जातो. या मतदारसंघामध्ये किमान 25,000 लखपती दीदी तुम्हाला तयार कराव्या लागतील. त्याला जी मदत लागेल ती या बहिणींचा हा भाऊ तुम्हाला पूर्ण मदत करेल. पण या शिराळा मतदारसंघात किमान 25,000 माझ्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं. जन्म आलेली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये
असे 1,00,000 रुपये आपण त्या घराला देतो. घरामध्ये लक्ष्मी आली आहे, तिचं स्वागत झालं पाहिजे, असं प्रत्यंतर त्या घराला झालं पाहिजे, म्हणून लेक लाडकी सारखी योजना आपण आणली. यासोबत आपण दुसरा निर्णय केला. अलीकडच्या काळामध्ये उच्च शिक्षणाकरता खूप पैसा लागतो. डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, BBA करायचं आहे, MBA करायचं आहे, या ठिकाणी MSc करायचं आहे, वकील व्हायचं आहे. घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल, घरचे लोक विचार करतात आम्ही तर एकाला शिकवू शकतो. मुलीला बोलवतात, सांगतात बाई आमच्याकडे एकाला शिकवायचे पैसे आहेत, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. त्यामुळे अतिशय हुशार असलेली आमची चिमुकली, पण पैशाअभावी आईबाप तिला शिकवू शकत नाही. आम्ही आई वडिलांना सांगितलं तुमच्याकडे आपल्या मुलीला शिकवायला पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचा पूर्ण खर्च करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलाय. 2 लाख फी असो, 4 लाख फी असो, 5 लाख फी असो, जी काही फी असेल सगळी फी आपलं सरकार भरताय, मुलीचे मामा भरतायत. मुलींना शिकवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मागच्या काळामध्ये आपण महिलांकरता ST मध्ये 50% सवलत दिली. 50% जेव्हा सवलत दिली, 1.5 वर्ष झालं, आमच्याकडे ST महामंडळाचे लोक आले, धावत आले, म्हणाले साहेब सवलत देऊ नका. अरे म्हटलं का देऊ नका? म्हणाले आमची ST आता तोट्यात आहे आणि तुम्ही सवलत दिली तर आम्ही खड्ड्यात जाऊ. म्हटलं काळजी करू नका, बहिणींना फिरवा, काही कमी पडलं तर आम्ही देऊ. आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी परत ते धावत आले, म्हणाले एक विनंती आहे. म्हटलं आता परत विनंती काही करू नका, चाललंय तुमचं. म्हणलं नाही आमची विनंती आहे, काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी येता म्हणता योजना चालू करू नका, कधी येता म्हणता योजना बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे ही योजना सुरूच ठेवा. मग मी पण थोडी माहिती घेतली, म्हटलं चाललं तरी काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना आता म्हणतात तालुक्याला जायचं आहे, जिल्ह्याला जायचं आहे, तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते. तुम्ही गेले की पैसे दुप्पट लागतात, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय तुम्ही करून येता, पैसे बर्बाद करून येता. मी गेली तर अर्ध्या तिकिटात येते ना, पैसे वाचवून येते. त्यामुळे आता लाडक्या बहिणीच आमच्या ST मध्ये बसून निघालेल्या आहेत आणि पुढे चाललेल्या आहेत. आणि आपण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्यावेळेस ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, हे तुमचे सगळे शरद पवार गटाचे लोक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सदाभाऊ कशी आपली त्या ठिकाणी थट्टा करत होते विधानसभेच्या आत. हे तर होऊच शकत नाही, हे तर जमणारच नाही, आता जुमला आहे, असे पैसे जाणारच नाही. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. थोबडे एवढे झाले, एवढे झाले थोबडे. कसे गेले पैसे, कसे गेले पैसे. आणि मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, पण मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत. हे शरद पवार गटाचे, काँग्रेसचे, उबाठाचे, महाविकास आघाडीचे जे सावत्र भाऊ आहेत ना, यांच्या पोटात दुखायला लागलं. हे हायकोर्टमध्ये गेले. कोण गेलं माहिती आहे? नाना पटोलेंचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टात. आणि काय पिटिशन केली, म्हणाला लाडकी बहीण योजना ही अर्ध्या तिकिटाची योजना, ही मुलींच्या शिक्षणाची योजना, ही पिंक रिक्षाची योजना. म्हणाला या सगळ्या योजना म्हणजे राज्याच्या तिजोरीतील पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा, अशा प्रकारची या महाविकास आघाडीने पिटिशन केली. पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही पण बाजू मांडली आणि हायकोर्टाने सांगितलं काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आणि आता त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा सत्यजी भाऊ आले की 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये आम्ही देणार. आज संजय गांधी निराधार योजनेत आमच्या विधवा आहेत, परित्यक्तात, त्यांना आम्ही 2100 रुपये देणार. आज आपल्या सिनियर सिटीजन करता
आपण तीर्थदर्शन सारखी योजना आणली, हजारो आमचे सिनियर सिटीजन आज त्या ठिकाणी कोणी अयोध्येला चाललेला आहे, कोणी अजून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चाललाय, कोणी पंढरपूरला चाललाय. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणूनच हे महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष ज्या प्रकारे काम करताय आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आता पुन्हा एकदा ही विकासाची गंगा अशीच सुरू ठेवायची असेल या शेतकऱ्यांकरता, महिलांकरता, आणि विसरलो इतके तरुण आहे तुमच्याकरता योजना आणली आहे लाडका भाऊ योजना, ज्या योजनेमध्ये 10 लाख तरुणांना 10,000 पर्यंतचा पगार आपलं सरकार देत आहे. अप्रेंटिस म्हणून त्यांना जो नोकरी देईल त्या ठिकाणी पगार दिला जातोय, जेणेकरून 1 वर्षानंतर त्यांनी त्याला कायम करायचं आणि त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी योजना तुमच्याकरता देखील आपल्या सरकारने आणलेली आहे. आणि म्हणून या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबावं लागेल. कमळाचं बटन दाबलं तर तुमच्या योजनांच्या बाजूने हात वर करणारा आमदार हा त्या ठिकाणी दिसेल. आणि कमळाचं बटन दाबलं नाही तर तुमच्या योजना बंद करा म्हणून कोर्टात जाणारे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सत्यजित भाऊंसारखा एक चांगला सुसंस्कृत नेता आज आपल्याला मिळालाय. महाडिकांची ताकद त्याच्या पाठीशी आहे. आणि सम्राट भाऊ तुम्ही पण चिंता करू नका, तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. अरे तुमच्यासारखा एक या ठिकाणी वाघासारखा नेता जर आमच्या सोबत असेल तर तुमचंही कल्याण केल्याशिवाय मी या ठिकाणी थांबणार नाही. त्यामुळे आता मैदानात उतरा और कर मैदान फतेह. हे मैदान जिंकून 23 तारखेला गुलाल घेऊन माझ्याकडे पुन्हा परत या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.